जय महाराष्ट्र, नमस्कार। आज या ठिकाणी शिवसेना आणि युवासेना कुडाळ तालुक्याच्या वतीने आज माणगाव खोऱ्यात सततची रेंज नसल्यामुळे अशा प्रकारचे बॅनर लावावे लागले। कारण वेळोवेळी आम्ही BSNLच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून देखील आज माणगाव खोऱ्यात BSNLची रेंज नाही आहे आणि नाविलास्तव अशा प्रकारचे बॅनर आज आम्हाला लावावे लागतात। संबंधित हा जो काय टॉवर आहे त्याला रेंज नसल्यामुळे सदरचा टॉवर हा भंगारवाल्याला विकायचा आहे। अशा प्रकारचे ज्यांना कोणाला हा हे भंगार घ्यायचं असेल तर खाली त्यांचा नंबर दिला आहे अधिकाऱ्यांचा, त्या अधिकाऱ्यांच्या फोनवर फोन करून त्या ठिकाणी त्यांनी संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर गेली 10 वर्ष आमदार वैभवजी नाईक साहेबांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही टॉवर किंवा खासदारांच्या माध्यमातून टॉवर उभे केले, परंतु आता गेली 1-1.5 वर्ष अशा पद्धतीचा माणगाव खोऱ्यात कुठेच जवळपास म्हणजे शिवापूरपासून ते माणगावपर्यंत BSNLची रेंजच नसल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न उद्भवत आहेत। आणि माणगाव खोरे हा दुर्गम भाग असल्यामुळे रात्री अपरात्री कोणाला बरं नसलं तर फोनची आवश्यकता असते आणि अशा पद्धतीने BSNLची जर रेंजच नसेल तर फोन लागत नाही। अशा प्रकारचा सर्वच माणगाववासियांना याचा त्रास होत आहे। कृपया आता तरी अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून ह्या टॉवर चालू करावं अशी त्यांना विनंती आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।